माहिती आहे का, गेल्या 2 दिवसापासून ज्या नागपूर या भागामध्ये ते धीरेंद्र शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर बाबा छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी वादग्रस्त जे विषय त्यांनी जे नागपूरच्या सभेमध्ये त्यांनी जे केलेला होता त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही ॲडिशनल टिपरसे साहेबांच्या संदर्भात आम्ही निवेदन त्यांना दिलंय. कारण की गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही जे पाहिलंय का दुर्दैव फक्त या ठिकाणी झालं का शास्त्री बागेश्वर बाबा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपले जे आराध्य देवता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी जो इतिहास सांगितला, कारण की तसं जर पाहिलं गेलं तर हे महाराज त्यांचं वय त्यांच्याकडून मिळालेली महाराजांची पदवी हा जर दोघांचा जर मेलमिलाप जर केला तर हा महाराज म्हणण्या इतकं लोक म्हणतात, म्हणून आम्ही म्हणावं तर म्हणावं बी, आम्ही त्याच्याबद्दल बी आमचं म्हणणं नाहीये. अहो पण त्या ज्याला इतिहासच माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातले आमची आस्था, आमचं प्रेम, आमचं आदर्श या संदर्भातले असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या शिकवणांच्या दृष्टिकोनातून देशामध्ये या महाराष्ट्राला जे ओळख आहे का या ओळखीमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं तर यांच्या संदर्भातलं त्यांनी इतिहास बोलावा. त्यांना पूर्ण त्यांच्या संदर्भातलं असलेलं ते त्याच्या संदर्भात भरवलेल्या कार्यक्रमाचा इतिहास परिपूर्णतः त्यांना सांगता येत नाही, तर त्यांनी महाराजाचे तोडून मोडून आणि भावना दुखवतील देशामध्ये सगळे लोकांची भावना कशी बदल ह्या संदर्भातलं त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचे निषेधार्थ आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश यांच्या निदर्शनाने बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आदेशाने आणि आमचे सपकाळ साहेब जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आणि सर्व नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन इथं बागेश्वर महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करावे. फक्त तुम्ही आमचं निवेदन देणं आम्ही इथं ठिकाणी होतं, कारण की तुम्हाला माहिती आहे अनेक संघटना अनेक लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे. परीक्षा चालू आहे, ऊन खूप आहे, जोडे मारो आंदोलन आम्हाला करायचं होतं, परंतु या ठिकाणी आपल्याला शांतता पण राहायला पाहिजे. आणि काल त्यांनी अचानक मीडिया समोर येऊन मग त्याला याची प्रचलिती येते का भाऊ नाही मी कुठेतरी मी माफी मागतो, मी तसं काय बोललो नाही मोडून तोडून. आणि ते म्हणजे विशेषतः म्हणजे मला दुःख वाटलंय का ते तुम्हालाच सांगितलेल्याच गोष्टी तिथंच तो ना म्हणजे तुमच्या माथ्यावर फोडतो म्हणजे मीडियाच्या, कारण मी तसं बोललोच नाही. आता जे बोलले ते तुम्ही दाखवलं आणि जे तुम्ही दाखवलं ते आम्ही पाहिलं आणि जे तुम्ही आम्ही जे पाहिलं ते आज आम्ही इकडे बोलतोय का त्यांनी महाराजांच्या संदर्भातलं त्यांनी चुकीचे वक्तव्य केले म्हणून. तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावा, त्यांच्या संदर्भातलं योग्य ती कारवाई व्हावी याच्या संदर्भातलं सर्व या ठिकाणी आमचे सुनीलजी क्षेत्रे असेल, फिरोज खान असेल, करडेलेजी आहे, अभिजित आहे, बाकी आमचे सगळे पदाधिकारी रणदिवे आहे, या ठिकाणी अजून आमचे गणेश भोसले उपाध्यक्ष आहे, सगळे पदाधिकारी आम्ही अनेक लोकांनी त्या निवेदन देऊन यांचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.